हाय गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. चला मित्रांनो, मी आज चाललेलो आहे कोकण फिरायला. 4-5 दिवसाचा टूर असेल. माझ्यासोबत असतील माझे स्कूलचे फ्रेंड. तुम्ही नक्की हा ब्लॉग बघा. काय काय धमाल करतोय आम्ही, तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे. कुठं कुठं फिरणार आहे, कसं टूर मध्ये मजा करणार आहोत, सर्व काही दाखवणार आहे. तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग बघा. खूप मजा येईल, खूप एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय करणार आहोत. चला. दोन भरल्यात एक न्यायचे. Yes, my friend. Shamalika. गांधी के 3 बंदर और एक अंग्रेजों के 2 बंदर. मी बायकोला सोडून येऊ शकत नाही. 3:30 ब्लैक टी. अभी नम्रता मैडम आगे चला रही है एरोप्लेन. नंबर है MH46 BE 7249. उनका डायरेक्शन है मौसम चौधरी, अमोल मोत्रे. और हम अभी खेड़ के यहाँ पे आगे राजपूत कॉलेज के नम्रता पोले आगे बढ़ रही है. मॉडर्न कॉलेज के अरविंद गोयल, शंकर चौधरी आ गए. और राजपूत कॉलेज के नम्रता पोले ने बाजी मार चुकी है. ये पहले निकल रही है धुए से. टनल बहुत बड़ा था. नमस्कार मित्रांनो, मी पोचलेलो आहोत गणपतीपुळेला. सगळे आमची मित्रमंडळी आहे. खरंच अरविंद, नागेश पाटील. गणपतीपुळेवरून निघालोय आम्ही. आपल्यासोबत महामंत्री जगन्नाथ मेन हायवेला काढलेस ना गाडी. कोळी साहेब, आपल्याला कसं वाटतंय? एकदम गोड गोड वाटतं. आपल्या सोबत आहे शरद पाटील. काहीतरी 2 शब्द बोला. राहू दे, उद्या बोल. आणि मुंबई पासून सुरुवातीपासून ड्राईव्ह करत आहे अरविंद भोयर. सुंदर अशी ड्रायव्हिंग करत आहे. पूर्ण ड्रायव्हिंगची जिम्मेदारी अरविंद भोयर यांनी घेतलेली आहे. आपले खास मित्र आहेत. ही समोर एक गाडी चाललेली आहे, ती आपलीच आहे. मुंबईची बाई तुझ्या बेफिकर गावात बेसली. गावात सुट्टीचा 50चा वाटा. वारा घाली ते मावऱ्याला ताजा है ताजा. दाराशी बोलतय हे ब्रदर, कवर चाल. देवगण बीचला आलेलो आहोत. तिकडचं व्ह्यूज तुम्हाला
मित्रांनो आता देवगड हे बीचवरून निघालेलो आहोत आणि आपल्या गाडीमध्ये आता एक नवीन मेंबर आलेला आहे. आता काय माहिती का, प्रवासात खूप बोरिंग, प्रवासामध्ये खूप बोरिंग. मगाशी आमचं खूप एन्जॉय चालू होतं. सहलीला जायचा सहलीला. हे बाबा जाऊ साधा कंट्रोल करतो लागेल गाडीवरचा. माइंड डायवर्ट, आईज डायवर्ट, हर्षदावड हो जात आहे. आता आपण कुठे चाललोय? आपण आता कुणकेश्वरला चाललोय. काय टेम्पल आहे तिथं? हा, कुणकेश्वर प्राचीन काशी म्हणून आहे, शंकराचं मंदिर आहे. आणि तिथे जाऊन सगळ्यांनी 108 वा जप करायचा आहे शंकराचा. 108 कधी होणार? नमः शिवाय. अरे मिनिमम 11 होतील. नाही 5 मिनिटं लागतात. देवी अंबेरी माऊली आमची विद्या प्रसारकची सगळी मुला मुली पोरा पोरी हाय आलेली असतात. त्यांका सगळ्यांका सुखी ठेव, पोरा बाळांका सुखी ठेव, त्यांचं काम धंदो व्यवस्थित मार्गात लागून दे आणि त्यांचा प्रवास हैसर सुखकर होऊन दे. होय महाराज. बोल महाराजा.
ह्याला म्हणतात देवगडचा हापूस. साईज छोटी आहे पण चव उत्तम. चला कसं वाटलं खाऊन चवीला विचारायचं गोड आहे ना आंबा गोड तुम्हाला कसं वाटलं हे काय सांग छान एकदम साखरेसारखं गोड लागतंय. अप्रतिम. अजून काय माहिती मन तृप्त झालं कोकणात येऊन. शरद पाटील आपण काय बोलणार का आंबा खाल्ला एक नंबर. हा पहिला सर्वांचा आशीर्वाद. साल पण खायची का तर झालं ते पोटरी अप्रतिम असा आंबा या कधीच खाल्ला नाही मी एवढा छोटा. एवढ्या लाईन मध्ये कुठला आंबा आहे देवगड लाईन मध्ये खूप छान आंबे आहेत. काकाने मला फ्री मध्ये दिले किती 350 घेतले मला फ्रीमध्ये आंबे पकडा. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कोकणात कुणकेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो दर्शनासाठी. पण माझे मित्र आहेत ना 25 वर्षानंतर मला सापडले, ते हरवले होते. पण एवढे डॅम्बिश आहेत ना मित्र, मला तिथे सोडून गेले होते, टाकून गेले होते. असे मित्र ते 25 वर्ष आधी टाकून गेले होते, त्यांना भेटलो कसा तरी, पुन्हा परत टाकून गेले होते. असेच टाकण्यात मिळत असेच टाकण्यात मिळाले. आम्ही या माणसाला असेच केलं. आम्हाला शेतात नेशील. आम्हाला पण टाकून द्या. सेफ आहे तुम्ही शेतात. हा मित्र आमचा मंगेश कुठं भटकलेला का माहिती नाही. हिरवी टी शर्ट, हिरवीगार झाडी, गायब झाला होता. पण नशीब त्याने कॉल केलं टायमावर, वेळेवर. आमचा एक प्रिय मित्र मंगेश नाईक अचानक अदृश्य झाला आणि नम्रता आमची मैत्रीण आहे, तिने त्याला सोडून दिलं आणि तो घाबरून गाडीच्या पाठी धावत धावत येत होता. मग त्याला नाही नाही, अचानक अदृश्य झाला. मी काय मिस्टर इंडिया मधला अनिल कपूर आहे का? मंगेश नाईक चुकून राहिला खाली. त्याला आम्ही घेतलं. खूप घाबरलेला तो, रडत पण होता अक्षरशः. त्याला आम्ही घेतला, ते सापडले तो. हा बघा मंगेश नाईक. जब बिप केला ना तर तो असा ब्रह्मचारी आहे, वैराग्य वगैरे आलं आणि हे वरती तिथेच कर. राहणार असं वाटतं. हे वरती कर. म्हणजे वैराग्य घेऊन ते तिथेच राहणार, सेवा करत असं मला वाटतं. म्हणून मी त्याला सोडून. वैराग्याच्या नादात मंगेश नैराश्य झाला. पण मी काय म्हणते, हे जेव्हा आत घुसले तेव्हा तो कुठं होता? आम्हाला कसं एवढं टी शर्ट दिसत हा होतं. झाडीमध्ये गेला होता. हा काहीतरी कोण करत. आतमध्ये गेला? हे पार्किंग मध्ये आले, तिथे भेटले, माझ्या गाडीत चालले तेव्हा तू कुठे होता? अरे मी यांच्या मागच तो होतो. हात कोणी मारली? अरे मला काय माहिती का तू एवढी मंद असशील. आपण आता मिठभावच्या रामेश्वर मंदिराचा प्रसाद घेत आहोत. तर ही आमची सगळी विद्याप्रसारक मंडळाची मित्रमंडळी. सुंदर प्रसाद. अप्रतिम वरण भाजी. कुठं होत आपण? मिठभाव. हाय मित्रांनो, आता आलोय आम्ही मालवण मध्ये, सोमवारपेठ मालवण. ही आमची मित्रमंडळी आहेत, ही आमची मित्रमंडळी. कॅब काढत नाही ना म्हणून तुम्हाला त्रास होतो. मग किती छान शांत वाटतं. का नाही घालत? तुझी कॅब मी घातली तर कसं चांगला नाही वाटत. माझी नाही.
आपण आता मालवण इथे आहोत, राजकोट किल्ल्यावर. आणि शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यू समोरच हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. आणि हा किल्ला चारही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. आणि जर तुम्हाला जायचं असेल तिथे तर तुम्ही बोटीने जाऊ शकता, नाहीतर कार पर्यंत येऊन तिथून पुढे तुम्ही ओहोटी असेल तर पायी पण चालून जाऊ शकता. हा खूप मोठा किल्ला आहे. हा बघायला जवळजवळ 1 तासभर तरी तुमचं जाईल. काय कसं असेल गाडी कसं काय अजून काय अजून काय नाही. आणि इथे हे जे बीच जो आहे ना, तिथे माशांचा लिलाव होतो. तुम्हाला हवे तशी मच्छी कमी स्वस्तामध्ये ताजी मच्छी तुम्हाला इथे मिळू शकते. किल्ल्यावर शिव मंदिर आहे आणि बऱ्याच पुरातन गोष्टी आहेत त्या त्यांनी जतन केल्या आहेत. आणि महाराजांचे बरेच अवशेष तुम्हाला बघायला मिळतील. राहिल्याच्या खाण्यापिण्यातून तिथे